मागच्या व्हिडिओमध्ये मी मोठी स्वस्तिक दाखवली होती। आता आपल्याला छोटी स्वस्तिक करायची। तर हा जो राऊंड आहे हा सेम त्याच पद्धतीने करायचा आहे, फक्त पांढऱ्याच्या ऐवजी मी इथे केशरी मणी घातलेला आहे। 6 मण्यांचा राऊंड केला, इथे वरती या साईडला एक मणी घातला। आता ह्याच्यावरती परत 2 राऊंड करायचे आहे। तर त्यापैकी ह्याच्यावरती 5 मणी जे घालायचे आहेत आपल्याला, ते 2 पांढरे घालायचे आणि 3 केशरी मणी घालायचे। 2 पांढरे आणि 3 केशरी घातले। आता या साईडला 4 मणी घालायचे, हे 2 आहेत म्हणून, तर ते 4 मणी केशरी घालायचे। इकडे 4 केशरी घालायचे। आता तिसऱ्या राऊंडला 2 पांढरे घालायचे आणि 3 केशरी घालायचे, इथे 5 घालायचे याच्यावर। त्यानंतर या 2 मण्यांतून सुई काढली, ह्याच्यावरती 3 मणी जे आहेत ते पांढरे घालायचे। आता इकडच्या एका मणीवर आली सुई। आता इथे जे 4 मणी घालायचे ते 4 मणी केशरी घालायचे। त्यानंतर चौथा राऊंड करायचा आहे। चौथ्या राऊंडला 1 पांढरा मणी घालायचा आणि 4 मणी केशरी घालायचे। हा एका मण्यावर आपण 5 मणी घालायचे, 1 पांढरा आणि 4 केशरी मणी घालायचे। त्यानंतर पुढच्या 2 मण्यातून आली सुई। आता इथे तिन्ही मणी जे आहे ते पांढरे घालायचे। आता इथे 3 मणी घालायचे, तर त्या 3 मण्यांपैकी 1 पांढरा घालायचा, 1 केशरी घालायचा आणि 1 पांढरा घालायचा। आणि हा शेवटचा जो मणी आहे त्याच्यावरती राहिलेले 4 मणी जे आहेत ते सगळे केशरी घालायचे। इथे 1 पांढरा, 1 केशरी, 1 पांढरा। आता याला 4च राऊंड घालायचे। यानंतरच्या राऊंडला इथे कमी कमी करत जायचं। तर आता या 2 मण्यांवर सुई आली। आता इथे सुरुवातीला 1 पांढरा आणि टोटल 4 घालायचे, 1 पांढरा आणि 3 केशरी घालणार आहे मी। त्यानंतर पुढच्या 2 मण्यांवर इथे आली सुई। तर इथे आता 1 पांढरा घालायचा, 1 केशरी आणि 1 पांढरा घालायचा आणि पुढच्या 2 मण्यामध्ये आणायची सुई आणि इथे तिन्ही मणी जे आहेत ते केशरी घालायचे। आता इथे 2च राऊंड करायचे, त्यापैकी या 2 मण्यांवर आली माझी सुई इकडे। आता इथे 1 पांढरा घालायचा आणि 3 केशरी घालायचे। त्यानंतर या 2 मण्यातून काढायचे आणि इथे तिन्ही मणी केशरी घालायचे। त्यानंतर वरच्या बाजूला एकच करायचा, तर ते 4 मणी केशरी घालायचे आणि वरच्या टोकाला इथे कसा घातला आहे तसा वरती पण मणी घालायचा। हा जो मणी आहे घालायचा विसरायचा नाही। आणि स्वस्तिक जे आहे ती आपली अशी सरळ राहिली पाहिजे। बरेच लोक अशी उलटी ठेवून देतात स्वस्तिक, आणि ते पण त्यांच्या लक्षात नाही येत, पण अशी स्वस्तिक सरळ ठेवायची। रांगोळी जोडताना पण स्वस्तिक अशी सरळ आहे का नाही ते चेक करायचं आणि त्यानंतर रांगोळी जोडायची, ठीक आहे। तर आता हे पूर्ण करून घेते मी। असे आपल्याला टोटल 6 करायचे। मागच्या व्हिडिओमध्ये मी मोठे स्वस्तिक दाखवले होते, तर आता हे जे स्वस्तिक आहे हे पण आपल्याला 6 करायचे। तर असे स्वस्तिक वेगळे वेगळे करून असेच ठेवायचे असतील समजा सेपरेट, तर तसे पण ठेवू शकतात किंवा मग जोडायचे असतील तर जोडूही शकतात। तर या रांगोळी मी पूर्ण मोठे करणार आहे, तर मी जॉईन कसं करायचं ते दाखवणार आहे। तर आता हे जे हे मी 6 करून घेते टोटल, ते मोठे 6 आणि हे 6 ते सगळे कसे जॉईन करायचे ते दाखवते, ठीक आहे। आता स्वस्तिक जोडायची कशी ते दाखवणार आहे। या मोठ्या मी 6 केल्या आणि लहान 6 केलेल्या, तर अशी सरळ ठेवून घ्यायची स्वस्तिक। असे 2 स्वस्तिक घ्यायचे असे एकत्र, आणि आता हे जे हा जो टोकाचा मणी घातलेला आहे हा मणी आणि हा मणी, आणि इकडचा हा मणी आणि हा मणी, असे 2 मणी, ह्याच्या मध्ये मध्ये आपल्याला केशरी मणी घालायचे। म्हणजे इथे पण असा 6 मण्यांचा राऊंड करायचा आणि सगळीकडे असे 1-1 मणी केशरी घालायचे आणि असं इथपर्यंत जोडत जायचं। तर आता या बाजूने सुई घालायची इकडनं, या 2 मण्यातून इकडचा, आणि हा जो आपण पहिला घातला होता त्याच्यातून पण मी सुई काढणार आहे। अशी आता बरोबर सुई जाते, म्हणून मी हा पहिला मणी उभा घातला होता। नवीन दोरा घेतलेला आहे मी, ते गाठ आली आहे माझी। आता इथे 1 केशरी मणी घालायचा आणि इकडचे जे 2 मणी या मण्यातून सुई काढायची अशी ह्या बाजूला खाली जायचं। आता बघा असा घातला मणी। आता इथे आली माझी सुई। आता इथे पण परत 1 केशरी मणी घालायचा। त्यानंतर
ह्या मण्यातून काढून असं गोल फिरवून घेतलं तरी चालतं, किंवा मग आता काय करायचं, हे जे पुढचे 2 मणे ह्याच्यातून सुई काढली तरी चालेल. असं पकडायचं आणि हा जो पहिला आणि दुसरा मणी आहे म्हणजे इकडनं तिसरा मणी, ह्याच्यातून सुई काढायची. हे असं घातलं, किंवा मग अजून तुम्हाला घट्ट हवा असेल तर असं गोल फिरवून घेतलं तरी चालतं. हा दोरा हातमध्ये हाईड करून टाकायचा. नंतर हे असं घातलं. आता परत एक केशरी मणी घालायचा आणि समोरचे हे 2 मणी सोडून द्यायचे आणि हा जो तिसरा मणी इथून या बाजूला घ्यायची सुई. पुढच्या 2 मण्यातून घालायचे. हळूहळू करायचं थोडं, म्हणजे चुकत नाही. हे असे घातले जातात. त्यानंतर परत एक केशरी घालायचा आणि या पुढच्या 2 मण्यातून पुढे घ्यायची सुई. हे जे 2 मणी आहे ना, ह्याच्यातनं घ्यायचे. असं ओढून घ्यायचं घट्ट, परत पुढच्या मण्यातून घालायची. आता इथे परत एक घालायचं, असं इथपर्यंत घालून घ्यायचं. त्यानंतर इथे हा मणी आहे, इथे एकच मणी राहतो, इथपर्यंत घालून होतं आणि त्यानंतर एक मणी राहतो. नंतर दाखवते काय करायचं. हे इथपर्यंत कंप्लीट करून घेते. हे अशा मणी घातले गेले. किती घातले मी? 1 2 3 4 5 6 7 आणि 8 मणी घातलेले. आता इथे एकच मणी राहिलं. इथे आपण एवढ्या वेळ 2 मण्यातून पुढे नेत होतो सुई, आता इथे एकच मणी राहिलेलं आहे. आता या दोन्हीच्या मध्ये आपल्याला दुसरं जे स्वस्तिक केलेलं आहे ते जॉईन करायचं आहे. हे स्वस्तिकसुद्धा असं सरळ ठेवून घ्यायचं, असं उलटं नाही ठेवायचं, सरळ ठेवायचं. आणि आता इथे हे जे 3 मणी आहे, 1 2 आणि 3, हे 3 मणी आहे. तर इकडचा जो टोकाचा मणी हा धरायचा, म्हणजे टोटल झाले 4. मग आपल्याला अजून 2 मणी घालायचे. म्हणून काय करायचं, आता इकडून आली सुई ह्या मण्यातून. आता इथे एक केशरी मणी घालायचा. त्यानंतर हा जो टोकाचा मणी आहे ह्याच्यातून सुई काढायची आणि अजून एक केशरी घालायचा, म्हणजे टोटल 6 होतं. त्यानंतर मग या पांढऱ्या मण्यातून सुई काढायची. म्हणजे हे स्वस्तिक पण याला जॉईन होऊन जातं. आता परत इकडे कसं केलं तसं इथे पुढे घेत जायची सुई. आता इथे हे दिसतं, इकडे असे 3 मणी घातले आहेत आपण. हे 3 होते म्हणून इकडे घातला, ह्याच्यातून काढले, इकडे घातला. आता परत ह्याच्यातून काढायचं आणि पुढच्या 2 मण्यापाशी घ्यायची सुई. पुढचे 2 पांढरे तिकडे घेणार मी सुई. असं फिरवून आणायची आपल्याला सुई. नंतर मग परत इकडे दुसरी स्वस्तिक ठेवायची. हे कसं जॉईन केलं तसं जॉईन करत जायचं. परत सेम अशाच पद्धतीने सगळा 6 स्वस्तिक जॉईन करायचे. आता इथे पण इथून आली सुई. आता इथे पण एक केशरी मणी घालायचा. व्यवस्थित 2-2 मणी सोडून घालत जायचं, म्हणजे मग चुकत नाही. त्यानंतर पुढच्या 2 मण्यातून काढायची सुई.
त्यानंतर हे 2 मणी आहेत, ह्याच्यामधून 1 मणी येणार, असं इथपर्यंत करायचं. असे घातले आपण. आता इथून सुरुवात केली मी 1 2 3 4. आता या 2 मधून काढली सुई. आता इथे 5 आहे म्हणून मी इथे 1च मणी घालणार आहे. 1 केशरी मणी घालायचं आणि या 2 मधून काढायची सुई. आता हा जो पार्ट आहे इथे पण आपल्याला असं 6 मण्यांचा राऊंड करायचा. तर आता इथे किती मणी आहेत? 1 2 3 मणी आहेत म्हणून मी इथे 3 मणी घालणार आहे. अजून हे 3 मणी केशरी घालायचे. आणि या मण्यातून सुई काढायची. म्हणजे हा जो पार्ट आहे हा पण कव्हर होऊन जातो. पुढच्या 2 मण्यातून सुई काढायची. डबल दोरा झाला त्यामुळे थोडं घट्ट जातं करायला. त्यानंतर पुढच्या 2 मण्यापाशी सुई घेतली. इथे पण 3 केशरी मणी घालायचे. परत 2 मण्यापाशी आणून इथे पण 3 केशरी मणी घालायचे. आता या साईडला वळवायची सुई, या बाजूला इकडे, आणि इकडे या बाजूला जसं केलं तसंच इथे पण रिपीट करत जायचं. आणि त्यानंतर पुढचं जे स्वस्तिक आहे त्याला जॉईन करायचं. म्हणजे आपण इथून असं आलो या बाजूने, हा पार्ट अजून राहिला आपला जॉईन करायचा. म्हणजे आपल्याला मध्ये स्टॉप करावं लागत नाही. इथून आपण जसं स्टार्ट करतो तसं इथे घालत घालत गेलं की या बाजूने आलं, इकडनं जॉईन केलं की या बाजूला जाणार, मग परत इथे जॉईन केलं की मग परत या बाजूने येणार, आणि त्यानंतर परत असं गोल फिरून या बाजूला एंड होणार. आणि हे जे सुरुवातीचे मणी घातलेले आहेत हे आपण हा इकडे एक घातलेला आहे, तसेच अजून 5 मणी येणार. म्हणजे मधला जो सर्कल आहे तो केशरी मण्यांचा पूर्ण 6 मण्यांचा सर्कल होऊन जातो. आणि त्याच्या बाजूने हे सगळे स्वस्तिक जॉईन केले जातात. तर आता हे जे 2 मणी इथून आली सुई, आता इथे 3 केशरी घालणार, परत इथे 3 केशरी घालणार, मग या बाजूने सुई काढायची, इथे पण 3 केशरी घालायचे, आणि इथे जसं जॉईन केलं तसं या बाजूला पण पुढचं स्वस्तिक लावायचं आणि त्यानंतर ते पण जॉईन करायचं त्याला. ठीक आहे. इथपर्यंत आलं माझं. इथे मी टोटल इथून सुरुवात केली होती 1 2 3 4 5 6 7 8 घातले. आता या बाजूने घेतली सुई, इथे पण परत हे 2 आहेत म्हणून वरती 4 घालायच्या, 4 केशरी मणी घालायच्या. मग परत पुढच्या 2 मण्यातून पुढे घ्यायचं आणि हे जिथे हे किती घातलेत 1 2 3 तसे इथे पण 3 घालून घ्यायचे. आणि नंतर हे जे स्वस्तिक आहे छोटं, परत हे या बाजूने जॉईन करायला सुरुवात करायची. आणि त्यानंतर हे मोठं स्वस्तिक लावून परत हे जे आपण जॉईन केलं होतं ते जॉईन करायचं. तर आता ही मी रांगोळी पूर्ण करून घेते, सगळे स्वस्तिक जॉईन करून, त्यानंतर तुम्हाला दाखवते. ही रांगोळी माझी इथे पूर्ण झालेली आहे. मग अशी सांगितल्याप्रमाणे सगळे स्वस्तिक मी जॉईन केलेले आहेत. आणि जोडताना स्वस्तिक सरळ आहे का नाही बघून घ्यायचं आणि त्यानंतरच प्रत्येक स्वस्तिक जोडत जायचं. तर सुरुवातीला आपण इकडनं या बाजूने आलो होतो आणि त्यानंतर हे छोटं स्वस्तिक जॉईन केलं होतं. इथून आपण या साईडने इथून असं या बाजूने कंप्लीट केलं. परत इथून मी वर गेले, परत दुसरी स्वस्तिक जॉईन केली. त्यानंतर इथून परत रिटर्न यायचं. रिटर्न आल्यानंतर ही स्वस्तिक जॉईन केलेली असते आपण, ही पण या बाजूने कंप्लीट करून घ्यायची. असं फिरत फिरत सगळं शेवटपर्यंत पूर्ण करायचं. आणि समजा असं करायला जर अवघड जात असेल तर काय करायचं, हे जे स्वस्तिक आपण मोठे केलेले होते हे सगळे मधल्या बाजूने आधी इकडून इथपर्यंत, इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत असे सगळे वेगळे वेगळे जॉईन करून घ्यायचे. आणि त्यानंतर हे छोटे स्वस्तिक सगळे जॉईन करायचे. तसं केलं तरी चालेल, समजा असं करायला अवघड वाटत असेल तर. ठीक आहे. तर वेगळी अशी थोडीशी रांगोळी करायचा मी प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ माझा आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि
सबस्क्राईब करायला विसरू नका. ही रांगोळी तुम्ही ॲज ए रांगोळी म्हणून पण वापरू शकतात किंवा टेबल मॅट म्हणून पण वापरू शकतात. थँक्स फॉर वॉचिंग.